पोलिसांच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या, दोषींवर कारवाई होणारच. पोलीस अधीक्षक अमोल तांबे. योग्यरित्या तपासासाठी PI सुधीर सूर्यवंशी यांच्याकडे तपास. पोलिसांच्या जाचाला कंटाळून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत आत्महत्या केलेल्या इम्रान बेलुरे याच्या कुटुंबियांची लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांत्वरपर भेट घेतली. या प्रकरणातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. पीडित कुटुंबाला कोणत्याही परिस्थितीत न्याय मिळवून दिला जाईल, असं आश्वासन यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिलं. निलंगा तालुक्यातील इम्रान बेलुरे या तरुणाने 25 डिसेंबर रोजी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. आत्महत्येपूर्वी इम्रानने एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी पोलीस अधिकारी विठ्ठल धुरपडे, त्यांचा चालक आणि अन्य एका कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाचा पाढा वाचला होता. पोलिसांच्या सततच्या त्रासामुळे मी टोकाचं पाऊल उचलत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी मृत्यूआधी केला होता. या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलीस प्रशासनाने तातडीनं पावले उचलली आहेत. संबंधित अधिकारी विठ्ठल धुरपडे, त्याचा चालक आणि आणखीन एका पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. तसेच धुरपडे यांची जिल्हा पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तपासाअंती गुन्हे दाखल होणार. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आज पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. तपासाचा अहवाल प्राप्त होताच संबंधित दोषींवर कायद्यानुसार पुढील कठोर कारवाई केली जाईल. कुटुंबियांनी धीर धरावा. पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, असे सांगत त्यांनी कुटुंबियांना आश्वस्त केलं. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि पीडित कुटुंबाचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोषींवर केवळ निलंबन नको तर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे. यावेळी निलंग्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी व औरादचे API हनुमंत बांगर व औराद येथील ग्रामस्थ हजर होते. लातूर शहरामध्ये दिनांक 25 डिसेंबर रोजी येथील युवक वयवर्ष 23 यांनी त्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आणि सदर आत्महत्येच्या अनुषंगानं आत्महत्येपूर्वी त्यांनी जो व्हिडिओ त्या ठिकाणी प्रसारित केला होता, त्या व्हिडिओमध्ये औराद पोलीस स्टेशनचे जे एक अंमलदार आहेत, त्या अंमलदार आणि अधिकारी यांच्या अनुषंगानं त्या ठिकाणी त्यांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे, अशा पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी त्या ठिकाणी बनवला होता आणि त्यानंतर त्यांनी ती आत्महत्या केली होती. त्या अनुषंगानं दिनांक 26 डिसेंबर रोजी औराद पोलीस स्टेशन या ठिकाणी अबेटमेंट सुसाईड या अनुषंगानं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये जी तक्रार आहे ती पोलीस कर्मचारी अधिकारी यांच्या विरोधात ही तक्रार असल्यामुळं आणि याच्यामध्ये जो युवक आहे त्या युवकाने त्या ठिकाणी आत्महत्या केलेली असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना या तपासाच्या अनुषंगानं सर्व माहिती देणं, तसंच या तपासाच्या अनुषंगानं किंवा योग्य तपास करण्याबाबत आश्वस्त करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी त्या कुटुंबियांची त्या ठिकाणी तपासी अंमलदारांसह आम्ही भेट घेतलेली आहे. आणि त्या भेटीदरम्यान त्यांना ही जी काही झालेली घटना आहे त्या घटनेच्या अनुषंगानं शोक व्यक्त करण्यासाठी, तसेच पोलीस स्टेशनला जो दाखल गुन्हा आहे तो गुन्हा हा निष्पक्षपणे, चोखपणे आणि तक्रारदारांच्या तक्रारीपाने व त्यांचे योग्य समाधान होईल अशा पद्धतीचा गुन्ह्याचा तपास करून त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून लातूर जिल्हा पोलीस दल हे वचनबद्ध आहेत, कटिबद्ध आहेत. हे आश्वस्त करण्यासाठी म्हणून आज त्या कुटुंबियांची त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि भेट घेऊन त्यांना या गुन्ह्याच्या तपासाबाबत तसेच पुढे होणाऱ्या तपासाबाबत या ठिकाणी आश्वस्त करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यामधील जे आरोपी आहेत त्या आरोपी अंमलदारांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे. तसेच जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणावरनं वेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे, जेणेकरून या पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदारांचा कुठलाही दबाव हा त्या साक्षीदारांवर किंवा तक्रारदारांवर राहू नये आणि त्यांना सुद्धा तपासामध्ये निष्पक्षपणे त्या तपास होईल याबाबत खात्री देण्यासाठी म्हणून आज त्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांना आश्वस्त केलेलं आहे. तसेच सोबत जे तपासी अंमलदार आहेत त्या तपासी अंमलदारांना सुद्धा PI सूर्यवंशी ज्यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आलेला आहे
तर तपासी अंमलदारांना सुद्धा या गुन्ह्याचा अत्यंत सक्षमपणे, चोखपणे आणि निपक्षपातीपणे तपास करण्याबाबत सुद्धा सूचना देण्यात आली. एखादी आरोपी असलं तर त्याला आपण त्या पद्धतीने अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.